पाणी प्यायला दिलं तर मग आपण काय म्हणणार, ए किती घाण पाणी आहे. कसं पाणी आहे, घाण पाणी आहे. पण म्हणताना काय म्हटलं आपण, ई किती घाण पाणी आहे. हा, मग त्याच्यावरून काय लक्षात ठेवणार बघा, हा ए आणि हा ई, ए आणि ई हे कशामुळे होतात, दूषित अन्न आणि पाण्यामार्फत. ठीक आहे, दूषित अन्न आणि पाण्यामार्फत कोणता होता, ए आणि ई. पाठ कसं केलं, आपल्याला कोणी गढूळ पाणी प्यायला दिलं काचेच्या ग्लासमध्ये, मग आपण म्हणणार कसं, ई किती घाण पाणी आहे. ई किती घाण पाणी आहे, पाणी दूषित पाणी आहे. दूषित अन्न आणि पाण्यामार्फत होणारे कोणता, ए आणि ई. मग उरते कोणता, बी, सी आणि डी. हे कशा मार्फत होणार, तर लैंगिक प्रजननाद्वारे किंवा रक्तामार्फत. राहतील हे लक्षात. आपण पुढच्या स्लाइड कडे वळूया. बघा,